पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। एक बंडखोर तर दुसऱ्या अधिकृत उमेदवारानंच चक्क भाजपामध्ये प्रवेश करून भाजप उमेदवारांना पाठिंबा दिलाय। अशा घटना नेमक्या कुठे कुठे घडलेल्या आहेत पाहूया। पुण्यात उद्धव ठाकरेंच्या गटाला मोठा धक्का बसलाय। कोथरूडमधल्या प्रभाग क्रमांक 9 आणि 11 मधल्या ठाकरेंच्या उमेदवारांनीच थेट भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हे प्रवेश झाले। महापालिकेत तिकीट घेऊन प्रचाराची सुरुवात करून चक्क उमेदवारच पक्ष बदलून भाजपमध्ये गेल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। प्रभाग 9 मध्ये महेश सुतार यांना ठाकरे गटानं तिकीट दिलं होतं। माहितीनुसार त्यांनी स्वतःचा प्रचारही सुरू केला, मात्र त्यानंतर त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्याच उमेदवाराला पाठिंबा दिला। यामुळे काय होणार आहे तर कोथरूडच्या या एका वॉर्डात ईव्हीएम मशीनवर ठाकरे गटाचा उमेदवार असेल, त्याच्या पुढे ठाकरेंचं मशाल चिन्हही असेल, मात्र ठाकरेंचा उमेदवार ठाकरेंकडे नसेल। स्वतः उमेदवारच माझं नाव ईव्हीएमवर असलं तरी भाजपला मत द्या असा प्रचार करताना दिसेल। पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये बाळासाहेब धनवडे यांना देखील ठाकरे गटानं तिकीट दिलं, मात्र त्यांनीही थेट भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला। औंध बोपडीच्या प्रभाग क्रमांक 8 मध्येही शरद पवार गटानं वसुंधरा निर्भावने यांना उमेदवारी दिली। त्यांनीही उमेदवारी घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला। धुळ्याच्या प्रभाग क्रमांक 17 मध्येही शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारानं शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेत भाजपमध्ये प्रवेश केला। इतर अपक्षांनीही अर्ज मागे घेतल्यानं भाजपचे अमोल मासुळे हे बिनविरोध झाले। नाशिकमध्येही मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरेंनी मनसेकडून उमेदवारी घेतली, त्यानंतर अर्ज मागे घेत भाजपमध्ये प्रवेश केला। वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीचे मनीष राऊत यांचा अर्ज बाद झाला, मात्र त्यानंतर त्यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्यानं साऱ्यांना धक्का बसला। या व्यतिरिक्त प्रवेश न करता विरोधकांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेऊन सत्ताधाऱ्यांचे उमेदवार बिनविरोध झाल्याची यादी याहून भली मोठी आहे। विकसित महाराष्ट्राचा संकल्प पुढे नेण्याकरता हे सर्व पक्षप्रवेश आहे। कोणालाही दबाव टाकून राज्यामध्ये पक्षप्रवेश करता येत नाही आणि कोणाची भूमिका नाही। आम्ही व्यवस्थितपणे ज्या ठिकाणी आम्ही थोडे कमी आहोत त्या ठिकाणी पूर्ण करण्याकरता काही पक्षप्रवेश करतो आहे। शेवटी आम्ही काही प्रत्येक ठिकाणी पूर्ण नाही, अपूर्ण आहे। 51% लढाई लढण्याकरता काही शेवटी जितावं सिकंदर आहे आणि 51% लढाई लढण्याकरता काही ऍडिशन करावे लागतात। ते ऍडिशन आम्ही केले आहे। एकीकडे असंख्य भाजपमधल्या इच्छुक निष्ठावंतांना तिकीटं न मिळाल्यानं यावेळेस अनेक राडे पाहायला मिळाले। कुणी धाय मोकलून रडलं, कुणी शिव्या शाप दिले, कुणी स्वतःवर रॉकेल ओतून पेटून घेण्याचा इशारा दिला, तर काहींनी स्वतःला घरात कोंडून घेतलं। ही भाजपमधल्या तिकीट न मिळालेल्या इच्छुकांची स्थिती होती। आणि दुसरीकडे विरोधकांनी ज्यांना तिकीटं दिली त्यापैकी अनेकांनी तिकीटं घेऊन नंतर भाजपमध्ये प्रवेश केला। काहींनी तर शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेत ज्यांच्या विरोधात ते लढणार होते त्यांनाच पाठिंबा जाहीर केला। योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।